हे घर नारायण सुर्वेंचं आहे हे मला माहीत नव्हतं, नाहीतर मी चोरी केली नसती, मला माफ करा. हे उद्गार आहेत एका चोराचे. तुम्ही बरोबर ऐकलत, एका चोराचे. आज घेऊन टाकच्या माध्यमातून या चोराचे आभार मानायचे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवनवे व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. पहिल्यांदा राजकारण सोडून एक वेगळी बातमी प्रयोग म्हणून करतोय. तुम्हाला अशा बातम्या पाहायला आवडणार असतील तर तसंही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. नमस्कार, मी दिलीप. एक चोर ज्याचा पेशा चोरी करायचा पकडला गेला तर जेलची वारी करायची, नाहीतर चोरलेल्या मुद्देमालाला विकून आयुष करायची. मात्र चोराला ही कवी माहिती असणं याचा काय संबंध, असा प्रश्न आपल्या मनात आला असेल. मात्र आजही दर्जेदार कवींच्या कवितांचे चाहते आणि त्यांच्या मनावर असलेलं गारुड कायम आहे याचा एक जिवंत अनुभव समजला आणि आधी त्या कवीला आणि मग त्या चोराला साष्टांग दंडवत घालावा असं वाटला. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असं काळीच फाडणारं वास्तव मांडणारे पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले ज्येष्ठ आणि प्रख्यात कवी नारायण सुर्वे, जे आज हयात नाहीत. मात्र त्यांच्या कवितांचं गारुड या चोराला नक्की होतं. ओके, जरा जास्ती खोलात न जाता आता काय झालंय ते सांगतो. नारायण सुर्वेंचा जावई आणि त्यांची कन्या सध्या नेरळच्या गंगानगरच्या परिसरात राहतात. काही कामानिमित्त घारे परिवार विरारला गेले होते आणि घर 10 दिवस बंद होतं. चोराला आणखीन काय पाहिजे होतं? आयतं घर मिळालं, आता चोरी करायची आणि पसार व्हायचं हे त्यांनी ठरवलं. हा चोर सलग 3 दिवस घारे यांच्या घरातलं सर्व सामान म्हणजे LED टीव्ही, तांब्याच्या वस्तू आणि हाती लागेल ते सगळं सलग 3 दिवस चोरत होता. चोरीच्या 3ऱ्या दिवशी तो घरातून बाहेर पडतानाच त्याची नजर एका भिंतीवरती वळली आणि तिथला फोटो आणि नारायण सुर्वेंच्या स्मृती पाहून तो चोर जागीच थबकला. आपण कोणाच्या घरी चोरी करतो हे त्याच्या लक्षात आलं. कदाचित कधी शाळेत गेला असावा किंवा कधीतरी नारायण सुर्वेंच्या खऱ्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या कविता त्यांनी वाचल्या असाव्यात. मात्र तो चोर खजील झाला. आपण कोणाच्या घरी चोरी करतो हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने चोरलेलं सर्व सामान म्हणजे अगदी त्या घरातल्या अन्नापासून ते LED टीव्हीपर्यंत सारं काही त्याने परत आणून ठेवलं आणि जाताना भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवली. मला माहीत नव्हतं की हे नारायण सुर्वेंचं घर आहे, नाहीतर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी जी तुमची वस्तू घेतली आहे ती परत करतोय. मी टीव्ही पण नेला होता, तो पण परत आणून ठेवलाय. सॉरी. आता CCTVच्या आधारे पोलीस या चोराचा शोध घेत आहेत खरा, मात्र या चोराने ज्या प्रामाणिकपणे चिठ्ठी सोडली ती मात्र सध्या चर्चेचा विषय ठरते. आजच्या युगात जिकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे तिथे एखादा चोर असं कृत्य करतो तेव्हा तुम्हाला खरंच त्याला सलाम करावा असं वाटतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.